नमस्कार. आता आपल्यासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त दादा जोशी आहेत. दादा, मला तर हे पहिले तर म्हणायचं की माझा जन्म 2000चा आहे, 2000 सालचा आहे आणि तुम्ही तेव्हापासून पूर्ण काळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते म्हणून काम करताय. तर ह्या 25 वर्षात म्हणजे पहिले तर एक तर तुम्ही सुरुवात कधीपासून केली परिषद सोबत आणि ह्या 25 वर्षात परिषदमध्ये झालेले चेंजेस असतील, रिव्होल्युशन असेल, मग ते संघटनात्मक गोष्टी असेल किंवा फायनान्शियल, तुमचा ओव्हरऑल एक 25 वर्षाचा काळ कसा होता हा परिषद सोबत? खरं सांगायचं तर विद्यार्थी परिषदेसारखी संघटना आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या किंवा विद्यार्थ्याच्या आयुष्यात आली हे आमचं भाग्य आम्ही समजतो. कारण परिषदेच्या कामामध्ये बऱ्याचदा असं लक्षात येतं की काम करताना अनेक अशा विद्यार्थ्यांच्या भेट होतात, बोलणं होतं, त्यांच्याशी चर्चा होते की ज्यांच्यामध्ये एक मोठा ड्रास्टिक चेंज येतो, त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन पण म्हणू शकतो. जसं त्यांच्या बाबतीत झालं तसं माझ्या बाबतीत झालं की 99 साली विद्यार्थी परिषदेचं सक्रिय काम मी सुरू केलं. खरं तर 98 ला मी कामात आलो, पण काम प्रत्यक्ष सुरू झालं 99 साली. आणि ते वर्ष विद्यार्थी परिषदेचं एका अर्थानं सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचं होतं, सुवर्ण महोत्सवी वर्षाचं. 50 वर्ष विद्यार्थी परिषदेच्या कामाला झाली होती आणि त्यामुळे स्वाभाविकपणे कार्यक्रमांची एक मोठी मालिका होती. त्यातनं मग उसंत नाही मिळाली, काम म्हणजे थांबवायला पाहिजे का, सोडलं पाहिजे का, हे आपल्यासाठी आहे का, अशी काही मनात आलं नाही. आणि मग 2001 पासून मी पूर्ण वेळ निघालो. तर पहिल्यांदा असं वाटलं की काही वर्ष करून आपण घरी जायला पाहिजे. जितकं शक्य आहे तितकं करू, असं करत करत कधी हे 25 वर्ष संपले हे कळलंच नाही. याच्यात जो मोठा बदल जाणवला तो म्हणजे की वेगवेगळ्या क्षेत्रात जे विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत, मग ते प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये अगदी मेडिकल पासून ते अगदी आम्ही ITI पर्यंत या सगळ्या क्षेत्रातले विद्यार्थी आज विद्यार्थी परिषदेचं काम करतात. हा एक खूप मोठा बदल मी 25 वर्षामध्ये बघितला. दुसरं हे लक्षात आलं की केवळ फॅकल्टी किंवा तुमच्या स्ट्रीम नुसार नाही, तर तुमच्या पॅशन नुसार पण परिषदेकडे काम आहे. हे परिषदेने गेल्या एक 10 वर्षामध्ये जे स्टुडंट फॉर डेव्हलपमेंट, स्टुडंट फॉर सेवा, खेलो भारत, कला मंच यांच्या माध्यमातून जे एका अर्थानं एक प्लॅटफॉर्म्स तयार केले, ते एका अर्थानं पॅशनला एका प्लॅटफॉर्म देण्याचं काम ह्याच्यात मिळालं. तिसरी गोष्ट जी झाली ती म्हणजे की आपल्या या सगळ्या कामामध्ये केवळ कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन, अभियान याच्याही पुढे जाऊन काही स्थायी विषय करण्याचा पण विद्यार्थी परिषदेने विचार केला. उदाहरणार्थ नॉर्थ ईस्ट मध्ये बऱ्याचदा असं लक्षात येतं की तिथली एम्प्लॉयबिलिटी कमी आहे. तिथं मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं मायग्रेशन होतं शिक्षणासाठी, नोकरीसाठी. विद्यार्थी परिषदेने युवा विकास केंद्र नावाचं एक सेंटर तिथं सुरू केलं आणि तिथे छोटे मोठे स्किल कोर्सेस करून तिथल्या विद्यार्थ्यांना तिथंच स्थायी कसं करता येईल याच्यासाठी काम केलं. हे जसं नॉर्थ ईस्ट मध्ये केलं तसं विद्यार्थी परिषदेने अनेक ठिकाणी, काही ठिकाणी अभ्यासिका सुरू करून, काही ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी काही प्रकल्प सुरू करून, काही ठिकाणी परिषद की पाठशाला सारखा उपक्रम सुरू करून अशा गोष्टी सुरू केल्या की ज्यातनं समाजातला एक मोठा वर्ग असा आहे की जो शिक्षणापासून वंचित आहे, दूर आहे, त्याच्यासाठी काम केलं. या सगळ्या आज मुख्यतः जेव्हा लक्षात येतं की विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर खूप वाढलेला आहे, तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर परिषदेच्या कामासाठी व्हायला पाहिजे असा पण विचार परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला. आणि मग सोशल मीडिया, विद्यार्थी परिषद तयार, तर अशा अनेक गोष्टी परिषदेमध्ये आता सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आधी जर मी परिषदेकडे बघायचो तर मला असं वाटायचं की हे एक ज्याला काय म्हणता येईल की एक छोटी बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंग मध्ये आपल्याला एक आनंद मिळतो. आज मला असं वाटतं की हे एक मल्टी फ्लोर, मल्टी स्टोरेज आणि ज्याला म्हणता येईल की मल्टी टेक्नॉलॉजी युक्त ही मोठी इमारत आहे असं वाटतंय. आणि त्यामुळे प्रत्येक इमारतीतली जी काही एक विशेषता असते ती विशेषता या ठिकाणी जाणवते. पण त्यावेळेसही असं वाटायचं की त्याची मुळं जी आहेत किंवा पाया जो आहे तो मजबूत होता. आज त्या मजबूत पायावरच हे सगळं एका अर्थानं संघटन उभं राहिलेलं आहे आणि ते एका चांगल्या दिशेनं जात आहे. अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांना केवळ परिषदेचा संपर्क नाही झाल्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी राहून जातं, मिसिंग आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये.
पण परिषदेत काम करणाऱ्या अनेक लोकांना ही एक संधी मिळते आणि ते स्वतःच्या कर्तृत्वानं त्या संधीचं सोनं करताना या ठिकाणी दिसतात. हा 25 वर्षाचा कामाचा माझा अनुभव. बेसिकली मी स्वतः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा पूर्व कार्यकर्ता आहे. जेव्हा आपण विकसित भारताकडे बघतो तेव्हा विद्यार्थीला बेस या उद्देशाने आपण बघितलं जातं. पण माझ्या ज्या चॅनलवर व्ह्यूअर्स आहेत ते मोस्टली 18 to 25 आहेत आणि मे बी खूप सारे त्याच्यातले विद्यार्थी परिषदच्या संपर्कात नाहीयेत. तुमच्या 25 वर्षाच्या एक्सपिरियन्स मधून तुम्ही त्या विद्यार्थ्यांना म्हणजे विकसित भारताला उद्देशून विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश देता म्हणजे माझ्या चॅनल? मुख्यतः मी तर हेच सांगेल की विद्यार्थी परिषद हे एक माध्यम आहे, पण हे एकच माध्यम आहे असं आम्ही मानत नाही. अनेक जे ठिकाण आहेत, अनेक असे उपक्रम आहेत, अनेक अशा गोष्टी आहेत की ज्यातनं विद्यार्थी समाजासाठी, सोसायटीसाठी आणि पर्यायानं आपल्या देशासाठी काही करण्याची त्याला संधी मिळते. ती संधी त्याला मिळाली, त्यांनी घेतली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ कोरोना आला तर कोरोनाच्या काळामध्ये केवळ विद्यार्थी परिषद नाही, समाजातल्या सगळ्या घटकांनी काम केलं. तशी संधी जेव्हा कोणाला आली त्यांनी त्याचं कासव न केलं. ती संधी त्यांनी घेतली पाहिजे असं मुख्यतः वाटतं मला. दुसरं आहे ते म्हणजे की परिषदेमध्ये एक मान्यता आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्ती आहे. ती देशभक्ती कधी कधी थोडी निद्रित अवस्थेत असते, त्याला जागृत करण्याचं काम करायला पाहिजे. तेवढं जागृत कोणीही करण्याची ज्याला म्हणता येईल गरज आहे. त्यासाठी गरज नाही की परिषदेचे कार्यकर्ते असले पाहिजे. परिषदेचे कार्यकर्ते हे नक्की करतात, त्याचे अनेक उदाहरण आहेत. म्हणजे परिषदेच्या कुठल्याही कार्यक्रमात, कुठल्याही अभियानात छोट्या छोट्या एकत्रीकरणात सुद्धा भारत माता की जयचा जयघोष केला जातो. आपलं हेच मत आहे आणि आज आम्हाला दिसतंय, जाणवतंय की अनेक ठिकाणी की विद्यार्थी एकत्र आले की ज्या घोषणा दिल्या जातात त्या घोषणामध्ये भारत माता की जय ही घोषणा ही सामान्य घोषणा झालेली आहे. सर्वसामान्य लोक त्याला आनंदाने देतात. एखादा व्यक्ती टॉकीज मध्ये भारतीय राष्ट्रगीताच्या ह्याला उभा राहत नाही तर सामान्य लोक त्याला प्रश्न विचारतात. तर ही जी जागृती आहे ना आपल्या देशाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, परंपरेबद्दलची, ती जागृती आज समाजात तयार झालेली आहे. मला एवढंच वाटतं की अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी, युवकांनी या गोष्टीकडे सातत्याने बघायला पाहिजे आणि एक ज्याला म्हणता येईल जागरूक नागरिकाच्या भूमिकेमध्ये आपण काम करायला पाहिजे. कारण देश तर खूप मोठ्या म्हणजे समूहाचा बनलेला आहे आणि या समूहामध्ये प्रत्येक घटक तितकाच महत्वाचा आहे. त्याचा प्रत्येकाची भूमिका ही तितकीच महत्वाची आहे. त्यामुळं सगळ्या छोट्या छोट्या आहेत. राम मंदिराची जेव्हा प्रत्यक्ष स्थापना होऊन मंदिर सुरुवात झाली, ते कार्यक्रम बघितल्यानंतर असं लक्षात आलं की समाजातल्या सर्वसामान्य लोकांनी त्याला साजरा केला. त्याची एक ज्याला म्हणता येईल की आनंदही होता त्याच्यामध्ये, त्याच्यात एक उत्साह होता. ते 500 वर्षाच्या गुलामीनंतर किंवा 500 वर्षाच्या बंधनातून मुक्त होऊन राम मंदिर झालं याचं एक सार्थकता पण त्याच्यामध्ये होती. त्यामुळं मला नेहमी असं वाटतं की असं कुठं काही चांगलं घडत असेल, समाजाने त्यात इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे आणि युवकांनी त्याच्यात जास्त भूमिका घ्यायला पाहिजे. कारण ते जर त्या गतीनं चालायला लागले तर समाजाचा एक मोठा वर्ग त्याच्यासोबत येईल आणि मग चांगल्या गोष्टी, सकारात्मक गोष्टी होतात. त्यामुळं मी आज सकाळी एक जाहिरात बघताना असं म्हणलं होतं की काही चुकीच्या काय म्हणतात त्याला आग्रहासाठी त्याला उत्तर हे चांगले आग्रह तयार करणं आहे. त्याला म्हणतात जिद्द जी असते एका अर्थानं, ती जिद्द तशी तयार करायला. आज एखादा कॉलेजचा विद्यार्थी असं ऍस्पिरेशनल राहणं हे खूप चांगलं आहे, पण त्या ऍस्पिरेशन साठी आवश्यक तेवढी मेहनत त्यांनी करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी तेवढा अभ्यास करण्याची गरज आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की हे करताना एक चांगला भाव या सगळ्याच्यात की मला काहीतरी करायचं आहे, हा भाव त्याच्यात तयार झाला की ऑटोमॅटिक असे अनेक लोक तयार होताना दिसतात. कारण आपल्याकडं ज्याला काय म्हणता येईल की फॉलोअर्सची पद्धत जास्त आहे. मी जर चांगलं काम करत तर बाकी पण लोक चांगलं काम करतात. हा कारण कोणाला तरी दिसायला लागतं रोल मॉडेल्स. तर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात रोल मॉडेल्स बनण्यासाठी आपल्या युवकांनी त्याच्यावर काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. वेळात वेळ काढल्याबद्दल धन्यवाद आणि पूर्व कार्यकर्ता असलो तरी नेहमी तुमचं मार्गदर्शन असेल अशी अपेक्षा. धन्यवाद.